क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतीय सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचा तेजस्वी अग्रलेख. 3 जानेवारी हा दिवस केवळ एका थोर स्त्रीचा जन्मदिवस नाही, तर तो भारतीय समाजाला अज्ञान, अन्याय आणि गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या संघर्षाचा ऐतिहासिक दिवस आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आधुनिक भारतातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या स्त्री समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक ठरल्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, बालवयात विवाह, समाजाचा तीव्र विरोध, जाती धर्मांचे बंधन, स्त्री शिक्षणावरील बंदी या सर्व अडथळ्यांवर मात करून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी आयुष्यभर शोषित, वंचित, स्त्रिया आणि बहुजन समाजासाठी संघर्ष केला. भारतातील पहिली मुलींची शाळा ऐतिहासिक क्रांती 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या त्या शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका होत्या. शिक्षण देताना त्यांच्यावर शेण, दगडफेक, अपमान झाले, मात्र त्यांनी शिक्षण थांबवले नाही. स्त्री मुक्ती आणि सामाजिक सुधारणांचं कार्य सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, विधवांचे पुनर्वसन, बालहत्या प्रतिबंध, बालविवाह विरोध, अस्पृश्यता निर्मूलन, शेतकरी कामगार हक्क यासाठी निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी विधवांसाठी केशवपण विरोधी चळवळ उभारली. अवैध गर्भधारणेतून जन्मलेल्या बालकांसाठी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. साहित्यिक योगदान सावित्रीबाई फुले या पहिल्या स्त्री कवयित्रींपैकी एक होत्या. काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नाकर या ग्रंथांमधून त्यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक विषमतेवर प्रखर विचार मांडले. त्यांची कविता म्हणजे सामाजिक क्रांतीचं शस्त्र होतं. महामारीत मानवतेचा सर्वोच्च आदर्श. 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी रुग्णसेवा केली. संक्रमित मुलाला वाचवताना स्वतः आजारी पडून त्याचा जीव वाचवला. आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. मानवतेसाठी दिलेलं हे बलिदान भारतीय इतिहासातील सर्वोच्च उदाहरण आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गौरव. आज सावित्रीबाई फुले यांचे विचार भारतापुरते मर्यादित नाहीत. स्त्री शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाच्या जागतिक लढ्यात त्यांचे कार्य आदर्श मानले जाते. अनेक विद्यापीठे, संस्था, अभ्यासक्रमांतून त्यांचे विचार शिकवले जात आहेत. महाराष्ट्र व केंद्र सरकारकडील उपक्रम व गौरव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले स्मारके, नायगाव, पुणे. सावित्रीबाई फुले जयंती शासकीय स्तरावर साजरी. मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी योजना व अभियान. महिला सक्षमीकरण कार्यक्रमांना सावित्रीबाईंच्या विचारांची जोड. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत विविध शैक्षणिक व प्रोत्साहन योजना. आजच्या काळातील संदेश. आज सावित्रीबाई फुले यांचा विचार केवळ जयंतीपुरता न ठेवता तो शिक्षण, संविधान, समता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यात उतरवणे हीच खरी आदरांजली आहे. स्त्री शिक्षण, बहुजन शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. निष्कर्ष, अग्रलेखाचा सार. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे विचारांची मशाल, संघर्षाची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा आहेत. 195 वर्षांनंतरही त्यांचे कार्य आजच्या भारताला मार्गदर्शक ठरते.